वेलकम बॅक अवर यूट्यूब चॅनल। मी मायराची मालिश करते, तिला आंघोळ घालायची आहे। तर आता मी मायराची आंघोळ घालणार आहे। तिची मसाज तर मी केली आहे, आता आंघोळ घालायची आहे। मसाज केल्यावर ना तिला झोपच येते, उशीर तर खूप चाला आहे, त्याच्यामुळे मी सध्या तिची आंघोळच घालणार आहे। रडती ती झोपण्यासाठी, तरी पण मी आंघोळ घालून घेणार आहे तिला। ओ काय हे बाय, असं कसं रडणं, असं कसं रडणं। हॅलो बोल, हॅलो बोल, हाय हाय। आंघोळ घातलेली आहे, झोपण्यासाठी बघा किती रडायची ती, पण आता झोक्यात टाकलं तर झोपून नाही राहिली काय। आता हिची आंघोळ झाली आहे ना, बघा कशी मस्ती करते, झोपत नाहीये। अरे माझी आंघोळ राहिली आहे ना, कारण की आधी मी याला आंघोळ घालून टाकत असते, नंतर मी करत असते। मी ओली होते ना खूप, त्याच्यामुळे हिची आधी आंघोळ घालत असते, नंतर मी करत असते। आता काम पण करायचे घरातलं खूप, मला फ्रीज साफ करायचा आहे, पोछा मारायचा आहे, आणि काही झोपत नाही। हिला फक्त असं बघायचं, इकडे तिकडे 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 असं बघती, तिकडे तिकडे इकडे तिकडे असं बघतीये। बस ना। आता ही झोपून गेली आहे, मी माझे कामं करून घेते तोपर्यंत। बाय। ह्याच गोष्टीचा मी फायदा घेत असते, कारण की जोपर्यंत ती झोपते तोपर्यंत मी माझे सारे काम करून घेत असते। आणि सहसा करून मी मायराचे कपडे डेटॉलमध्येच धुत असते। मशीनमध्ये तर कपडे धुवायला काही जमणार नाही, कारण की 6 महिने मी मम्मीचे इथं होते, डिलिव्हरीसाठी केले होते, तेव्हा मशीन कोणी चालू करून बघितलंच नाही। मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की ज्याचं ते ऑनचं बटन आहे ना, ते वर्कच करत नाही आहे, आणि वॉटर लेवल पण याच्यात सेट होत नाही आहे। ऑटोमॅटिकली पाणी पण बंद होत नाही आहे याच्यामध्ये, आणि चालू पण होत नाही आहे। त्यामुळे मला ह्या नळाने मला बंद करावं लागतं, चालू करावं लागतं। नाही, काहीच नाही, रिकामं त्याच्यामध्ये कपडे टाकून पण काही फायदा नाही, त्यामुळे बंदच बरं आहे। जेव्हा टेक्निशियन येईल तेव्हा याला चालू करून घेऊ।
ते पहिले बोलले मसाला भेंडी बनव, मग नंतर 5 मिनटात परत आले आणि म्हणे मला नाही खायची मसाला भेंडी, दुसरं बनव काही. मग दुसरं बनवलं, मेथीची भाजी शेंगदाणावाली बनवली. मी जेवण करते तोपर्यंत ही बघा कशी खेळतीये. काय मी इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी थोडंसं कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहे. कारण की त्यांना सूप मध्ये हे लागतं आणि खूप टेस्टी पण होत. आणि माझ्या छोट्या भावाला पण खूप आवडायचे, जेव्हा मी बनवायचे खूप आवडीने घ्यायचा. स्टार्टिंगला पहिले त्याला खाऊ घातलं होतं तेव्हा मग त्याची त्याला आदत झाली, मग त्याला तेच आवडायला लागलं. जेव्हा पण मी नेक्स्ट तेव्हा मला दीदी तसं वाला सूप बनव, तसं वाला सोडून घेते. कारण की आज माझ्याकडे मला काहीच काम करू दिलं नाही, मला भरपूर काम करायची होती घरातली. आता सध्या ती खेळतीये, तिचे पप्पा आलेले तर त्यांच्यासोबत ती खेळतीये. त्यांना म्हटलं तुम्ही तिला बघा, तोपर्यंत मी इकडचं करते. तसं सोलायचं मला खूप कंटाळते, कारण की माझ्या नखामध्ये सगळं मस्त ते कस तरी दिसते ते बघा. माझे नख आणि त्याच्या चौक असते, मला आवडतच नाही ते लसूण सोलायला. कधी कधी मला जास्तच कंटाळा लसूण सोलायचा, तर मी कट करत असते. मी याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे आणि बाकीची जी उरलेली पेस्ट आहे मी नंतर ती बिर्याणी मध्ये टाकणार आहे. मी याला थोडं शिजून घेणार आहे. आणि कच्च मी टाकत नसते त्याच्यामध्ये. थोडं पाणी गरम करून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकायला. त्यांनी हे मसाले आणले आहेत त्याच्यात टाकायला. त्याच्यावरती मी हाच टाकणार आहे. दुधाचं पॅकेट कसं लावायचं आहे? अच्छा, एक दुधाचं आहे आणि एक दहीचं पॅकेट आहे. बरं झालं मिक्स नाही केलं मी दोन्ही. कारण की माझे सासूबाई नॉनव्हेज खात नाही, त्यांच्यासाठी मला दुसरी भाजी बनावं लागते. पाऊस पण चालू झालेला आहे, कधी जाऊ शकते असं वाटायला लागलं. किती दिवसानंतर भाकरी टाकायला तुम्ही?
बघा किती छान प्रकारे कलर आलेला आहे याचा, आणि ग्रेव्ही पण खूप छान बनलेली आहे. कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला त्याची कमाल आहे ही. त्यानंतर मी चिकन टाकून घेते याच्यामध्ये. हे ते एकदम सुक्का रस्सासारखंच झालं आहे, सुक्का चिकनसारखं. मस्त दिसतंय, छान दिसायला लागलंय. हे बघा तेल पण सुटलं आहे त्याला. जेवढे तांदूळ धुवून घेतले तेवढे टाकून देते मी त्याच्यात. त्यानंतर मी याच्यात गरम पाणी केलेलं आहे याच्यात टाकायला. तर माझी बिर्याणी रेडी आहे, बघू शकता तुम्ही.